अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा 15 डिसेंबर 2024 ज्या दिवसाची आपण सगळे स्वामी भक्त वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो। आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की या 15 डिसेंबर रोजी आलेली आहे दत्त जयंती, या मार्गशीर्ष महिन्यातील सर्वात महत्त्वाची आणि अत्यंत शुभ तिथी। बघा, प्रत्येक वर्षी दत्त जयंती निमित्त 21 दिवस, 11 दिवस किंवा 7 दिवस अगोदरपासून आपण सेवांची सुरुवात करत असतो। असंख्य स्वामी मठांमध्ये, असंख्य स्वामी केंद्रांमध्ये किंवा असंख्य स्वामी भक्तांच्या घरोघरी या दत्त जयंती निमित्त गुरुचरित्र पारायण केले जाते। कुणी सारामृत करतं, कुणी दत्त महाराजांना प्रसन्न करणारी एखादी नाम, स्तोत्र, मंत्र यांची सेवा करतं, कुणी त्याग करतं, कुणी याग करतं, कुणी प्रहरची सेवा करतं। म्हणजे प्रत्येकाला जमेल तशी काही ना काही सेवा ही प्रत्येक स्वामी भक्त आवर्जून करतं। कारण दत्त जयंतीचा जो दिवस आहे, दत्त जयंतीच्या अगोदरचे जे 21 दिवस असतात, 11 दिवस असतात, 7 दिवस असतात, म्हणजे दत्त जयंतीपासून हे 21 दिवसांमधला जो कालावधी असतो हा दत्त महाराजांना प्रसन्न करण्यासाठी सर्वात शुभ कालावधी असतो। असं म्हटलं जातं की दत्त जयंतीच्या 21 दिवस अगोदरपासून जे दत्त चक्र आहे ह्या संपूर्ण पृथ्वी तलावरती भ्रमंती करत असतं। संपूर्ण पृथ्वीवरती हे दत्त चक्र जे आहे ते कार्यरत असतं आणि जोही भक्त दत्त महाराजांची सेवा करत असतो, दत्त महाराजांना प्रसन्न करणारा एखादा उपाय करत असतो, तर त्याच्यावरती दत्त महाराज प्रसन्न होतात आणि त्याच्या मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करतात, त्याला त्या सेवेचं, त्या उपायाचं शीघ्र फल देतात। बघा, म्हणून असंख्य लोक 21 दिवस अगोदरपासूनच दत्त महाराजांच्या विशेष असणाऱ्या काही सेवा ज्या आहेत त्या करत असतात। आता यावर्षी 15 डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे, त्यामुळे आपल्यालाही काही दिवस अगोदरपासूनच दत्त महाराजांची काही ना काही सेवा ही नक्की करायची आहे। आता बऱ्याच लोकांनी सेवेला सुरुवात केलेली असेल, बऱ्याच लोकांनी केलेली नसेल, त्या सगळ्यांसाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये एक सर्वात प्रभावी सेवा घेऊन आलेली आहे। आजपासून जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघाल, अगदी दत्त जयंतीच्या 1 ते 2 दिवस अगोदर तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल। तुम्हाला आज, उद्या, परवा जेव्हा शक्य असेल त्या दिवसापासून फक्त औदुंबराच्या झाडाजवळून ही एक वस्तू आपल्या घरात आणायची आहे। दत्त जयंतीपर्यंत या वस्तूची स्थापना, ही वस्तू तुम्हाला तुमच्या देवघरात जागृत करायची आहे आणि त्यानंतर ही वस्तू तुम्हाला दत्त जयंतीपासून आपल्या सोबत ठेवायची आहे। जर दत्त जयंतीच्या अगोदर ही वस्तू तुम्ही देवघरात ठेवली आणि जर ही वस्तू दत्त जयंतीपर्यंत तुम्ही जागृत केली तर लक्षात ठेवा, तुमच्या घरात अखंड स्वरूपाने दत्तचक्र जे आहे ते जागृत राहील, दत्त महाराजांचा हा आशीर्वाद राहील, ज्यामुळे तुमच्या घराचं वाईट शक्तींपासून नेहमी संरक्षण होत राहील, घरामध्ये नेहमी सुख समृद्धी येईल, घरामध्ये पैशांची वाढ नेहमी होत राहील, कर्जातून मुक्तता मिळेल आणि तुमच्या मनातील कितीही कठीण असणाऱ्या इच्छांची पूर्तता होईल। आत्ता जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे हा उपाय पुन्हा एकदा लक्षात ठेवा, आजपासून दत्त जयंतीच्या 1 दिवस अगोदरपर्यंत केला तरीही चालेल। सगळ्यात अगोदर सांगते की औदुंबरच का, तर औदुंबराचं जे झाड आहे यावरती दैवदैवतांचा वास आहे। औदुंबराच्या झाडावरती दत्त महाराजांचा सास आहे। औदुंबराचं जे झाड आहे या झाडाखाली साक्षात रूपी माता लक्ष्मीचा वास आहे। औदुंबराच्या झाडाला कामधेनूचं वृक्ष असेही म्हटलं जातं। या 21 दिवसांमध्ये हे जे झाड आहे, हे जे वृक्ष आहे, हे साक्षात्काराचं वृक्ष, चमत्काराचं वृक्ष, दत्त महाराजांचं वृक्ष म्हणून ओळखलं जातं। म्हणून तुम्हाला या औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला थोडंसं पाणी त्या झाडाला अर्पण करायचं आहे, बाजूला एक दिवा लावायचा आहे, उदबत्ती लावायची आहे। औदुंबराच्या झाडाला दोनही हाताने स्पर्श करून ओम दत्त गुरु नमः, ओम दत्त गुरु नमः, ओम दत्त गुरु नमः, ओम दत्त गुरु नमः, दत्तगुरूंचं स्मरण करायचं आहे। त्यानंतर या वृक्षाला तुम्हाला 7 वेळा किंवा 11 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत। यानंतर याच झाडाचं, म्हणजे हे जे वृक्ष आहे याच झाडाची छोटीशी काडी
जर मूळ शक्य असेल तर मुळाचा भाग किंवा काडी असेल त्याची एखादी सुकलेली वगैरे तर ती छोटीशी काडी तोडायची आहे. काडी किंवा मुळाचा तुकडा तुम्हाला तोडायचा आहे आणि तो घरी आणायचा आहे. हा मुळाचा तुकडा किंवा ही काडी तोडत असताना तुम्हाला दत्त महाराजांची माफी पण मागायची आहे. ज्या गोष्टीसाठी ज्या इच्छेसाठी तुम्ही हे तोडत आहात ती इच्छा सांगायची आहे आणि त्यानंतरच ते तोडून आपल्या घरी आणायचं आहे. घरी आणत असताना ते लाल किंवा सफेद कापडात बांधायचं आहे. घरी आणल्यानंतर एका छोट्या प्लेटमध्ये तुम्हाला ही काडी किंवा मुळाचा तुकडा ठेवायचा आहे. त्यावरती थोडं दूध घालायचं आहे, पाणी घालायचं आहे आणि स्वच्छ धुवाला ते धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर हे औदुंबराचं जे मूळ किंवा जी काडी आहे ती तुम्हाला देवघरात असणाऱ्या दत्त महाराजांच्या प्रतिमेसमोर, फोटो असेल तर फोटोसमोर, नसेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल महाराजांच्या मूर्तीसमोर तुम्ही ठेवलं तरी चालेल, कारण श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचंच एक स्वरूप आहे. त्यामुळे तुम्ही महाराजांच्या समोर ही मूळ किंवा हे काडी ठेवली तरीही चालेल. आता त्याला सगळ्यात पहिले तुम्हाला गंध, अष्टगंध लावायचा आहे, थोडं चंदन लावायचं आहे, थोडं अक्षता अर्पण करायचे आहे, धूप दीप ओवाळायचा आहे आणि त्यानंतर ही काडी किंवा हा मुळाचा जो तुकडा आहे तो लाल रंगाच्या फडक्यावरती तुम्हाला दत्त जयंती होईपर्यंत देवघरातच ठेवायचा आहे. आजपासून जेव्हा तुम्ही हा मूळ आपल्या घरात आणणार आहात त्या दिवसापासून दररोज तुम्हाला त्या मुळावरती दररोज बघा नित्य नियमाने दररोज 11-21 म्हणजे 21 नाही पण जेवढे दिवस आता आपल्याला मिळणार आहे तेवढे दिवस तुम्हाला त्या मुळावरती तुम्हाला अष्टगंधाचा अभिषेक घालायचा आहे. एका चिमटीत थोडं अष्टगंध घ्यायचं, दत्तगुरूंचं स्मरण करायचं, दत्त स्तोत्र तुम्ही म्हणू शकतात किंवा तुम्ही फक्त ओम गुरुदेव दत्त हा मंत्र म्हटला तरीही चालेल. हा ओम गुरुदेव दत्त मंत्र म्हणत असाल तर 21 वेळा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे आणि 21 वेळा तुम्हाला हे जे अष्टगंध जे आहे ते तुम्हाला त्या मुळावरती अर्पण. अष्टगंध नसेल तुम्ही चंदन घेतलं तरी चालेल, दोघांपैकी काहीही चालेल आणि तुम्हाला याचा वर्षाव हे जे आहे हे तुम्हाला त्या मुळावरती किंवा त्या काडीवरती 21 वेळा तरी अर्पण करायचं आहे आणि रोज हे करायचं. दत्त जयंतीपर्यंत रोज हे करायचं. ज्या दिवशी दत्त जयंती असेल त्या दिवशी सकाळी उठून तुम्हाला या मुळावरती किंवा त्यावरती त्या काडीवरती तुम्हाला ओम गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करून तुम्हाला 21 वेळा किंवा तुमची इच्छा असेल तर 51 वेळा तुम्ही अष्टगंध किंवा चंदन जे आहे ते अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर दत्त जयंतीच्या दिवशी संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान हे कापड तिथून उचलायचं आहे. हे कापड देवघरातून उचलायचं आहे. त्यामध्ये ठेवलेलं हे जे मूळ किंवा जी काडी असेल तर ती घट्ट त्या कापडात बांधायची आहे आणि ही तयार झालेली जी पोटली आहे ही तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये, देवघरामध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये तुमच्या जवळ अखंड स्वरूपाने ठेवायची आहे. अगदी पुढची दत्त जयंती येईपर्यंत कंटिन्यू अष्टगंध चंदन जे काही असेल आणि त्यामध्ये असणारी ही औदुंबराची काडी किंवा मूळ हे आपल्या सोबत ठेवायचे. याने नेहमी तुमच्या घरात शुभ गोष्टी घडतील, याने नेहमी तुमच्या घरामध्ये चांगल्या गोष्टी घडतील, नेहमी दत्तगुरूंचा वास राहील, घरामध्ये सगळ्या सदस्यांची प्रगती होत राहील, अडथळे अडचणी दूर होतील आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल. मी गेल्या वर्षी हा उपाय केला होता. त्यावेळेस ही पोटली जी आहे ही आमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला बाहेरच्या बाजूने उजव्या साईडला लावलेली आहे. त्याचा सुगंध आजही तसाच दरवळत आहे आणि तिथून आमच्या घरात खरं सांगाल तर अत्यंत चांगल्या गोष्टी घडत आहेत. खूप चांगला अनुभव आलेला आहे. त्यामुळे जर तुमच्या घरातील वातावरण तुम्हाला चांगलं हवं असेल, घरात नेहमी सकारात्मकता हवी असेल तर तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी संध्याकाळी ही पोटली तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावली तरीही चालेल. खूप साधा सोपा उपाय आहे. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.